गनचा ठिय्या दिल्लीमध्ये सुरू आहे। ही दृश्य आपण बघतोय, ही दिल्लीमधनं थेट लाईव्ह आहेत। पोलीस FIR दाखल करून घेत नाहीयेत, त्याच्यामुळे मागच्या 2 तासांपासून राहुल गांधी यांचं ठिय्या आंदोलन दिल्लीमधल्या कॅनॉट पॅलेस पोलीस स्टेशनच्या इथे त्यांच्या पोलीस स्टेशनच्या समोर उभं आहे। 20 जुलैला CJPचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये पॅलेट गनचा वापर करण्यात आला। त्याच्यामध्ये विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेले आहे। या विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबियांसोबतच FIR दाखल करण्यासाठी राहुल गांधी हे पोलीस स्टेशनला अचानक दाखल झाले, मात्र पोलिसांनी त्यांचा FIR दाखल करून घेतलेला नाहीये आणि त्यावरूनच राहुल गांधी यांनी आता पोलीस स्टेशनच्या समोरच मागच्या 2 तासापासून 1.5 तासापासून ठिय्या दिलेला आहे। काही वेळापूर्वी काँग्रेसच्या नेत्या आणि राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी या सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या आहेत। जंतर मंतरवर जे आंदोलन झालं तेव्हापासूनच पोलिसांची जी भूमिका आहे या आंदोलनातली, मग तो अश्रुधुराचा वापर असेल, पॅलेट गनचा वापर असेल, तो सातत्यानं राहुल गांधी यांनी उचलून धरलेला आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा प्रचंड गाजला होता, मात्र तरी सुद्धा पॅलेट गन